महाराष्ट्राचे देखील ते सदस्य आहेत। असे सर्वांचे लाडके नेतृत्व, शेतकरी संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय प्रवीण म्हात्रे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे। हॅलो हॅलो प्रसाद आणि संदीप सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होतं, सज्ज होतं, सरसावतंय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूला दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होतं, बट चेंडू निघून गेला किपरच्या हातामध्ये। वेलकम हालचाल नाही आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वेलकम वेलकम अपोलो जिम चे मालक आणि ठाणे जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धा संघटनेचे महाराष्ट्र व ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय प्रवीण म्हात्रे साहेबांचं या तिसऱ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर शुभागमन होत आहे। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। भरत दादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। शेतकरी संघटनेचे एक धडाडीचे कार्यकर्ते, अपोलो जिमचे मालक, ज्याने अनेक कबड्डी खेळाडू घडवले आणि अनेक बॉडी बिल्डर खेळाडू घडवले, असे आमचे मार्गदर्शक कोच सन्माननीय प्रवीण दादा म्हात्रे साहेबांचं इथे या तिसऱ्या दिवशी एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित सन्माननीय भरतदादा पाटील चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। खारबाव टीम आपला 12 मॅन पाठवायचा आहे, 12 खेळाडू पाठवायचा आहे। या ठिकाणी पाहूया गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे, सज्ज होत आहे आणि या ठिकाणी पाहतोय निर्धावची सांगता होते। या ठिकाणी पाहिलं तर एक धाव आरोग्यासाठी म्हणून खेळला जाणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा पाहायला मिळते, परंतु आपली शरीर शस्त्र मजबूत करण्यासाठी आपण पाहिलं तर अपोलो जिमचे मालक या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती। प्रवीणजी म्हात्रे साहेब पाहतोय आपण या व्यासपीठावरती। यावेळेस क्या बात आहे, विठी दांडू सारखी कोलून दिलेली कॅच या ठिकाणी पाहायला मिळते। फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद। क्या बात आहे, चांगली सुरुवात, दमदार असरदार सुरुवात पाहायला मिळते। धावफलकावरती एकही धाव नाही आहे, बट 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत। 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे। या स्पर्धेमध्ये मिडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, हॅट्रिक जरूर पाहायला मिळाली। पाहूया ती मिडन ओव्हर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का। यस, निलेश भाऊनी टाकलेले आहे अगोदर निर्धाव षटक आणि एक गडी सुद्धा त्या ओव्हर मध्ये बाद केला होता। पाहूया रेकॉर्ड बनते तुटणे गेले या ठिकाणी त्याच मार्गावरती अग्रेसर होते, चाऊल करतोय संजय, कारण आतापर्यंत 2 गडी बाद केले, 4 चेंडू टाकून झालेत, परंतु अजूनही एकही धाव फलकावरती नाही आहे। पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत चौधरी काय करतोय, सरळ निघून जातोय किपरच्या हातामध्ये। क्या बात आहे, सोडून दिलेला पाहायला मिळतोय। यानंतर गावदेवी पूर्ण आणि गंगाबादा गुंदवली आपण तयार राहायचं आहे। या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते। शेवटचा अंतिम चेंडू आहे या ओव्हर मधील, काय घडतंय आणि आता मात्र आपण जर पाहायला गेलं तर
सिंगल धाव घेतली जाते शेवटच्या चेंडूवरती. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिली धाव शेवटच्या चेंडूवरती आलेली आहे. 2 बाद 1 अशी अवस्था या ठिकाणी आपण पाहतोय. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाची चांगली कामगिरी या ठिकाणी संजय या गोलंदाजाचे पाहायला मिळाली. सुरुवात चांगली झालेली आहे, बोनी चांगली झालेली आहे. जेव्हा जेव्हा बोनी चांगली होते तेव्हा तेव्हा तुमचा धंदाही चांगला होतोय. पाहूया या ठिकाणी पाहिले तर 2 गडी बाद सुद्धा केलेले आहेत. ओव्हर क्रमांक दुसरं कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. सोमनाथ येतोय. सोमनाथ या ठिकाणी आपण पाहिलं तर जोगेश्वरी जून अंदुर्गे संघाचा प्रबल दावेदार गोलंदाज नव्हे तर एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. नेहमीच त्याच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी ही नेहमी दिसते. वेल विलंब न लावता खेळाला लवकर सुरुवात करूया. वेल खर्च नका करू मित्र हो. अगोदरच आपल्याला खूप उशीर झालेला हा सामना चालू होण्यासाठी, तर तो वेल कुठे वाचेल याकडे निश्चित लक्ष द्या. सोमनाथ 98 त्या गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक सेकंड दुसरं फेकण्यासाठी यावेळेस सरळ निघून जातोय. क्या बात आहे, अँगल बदलला जातोय. फलंदाजाला निश्चित राईट बॉल असावा, परंतु आपण जर पाहिलं ना चेंडू बरोबर मिडल स्टंप वरती पडतोय आणि बाहेरच्या दिशेने वळला जातोय. पंच अँगल बघत असतायत आणि त्या अँगल नुसार आपण जर पाहिलं तर बरोबर चेंडू हाताला गेला आहे. पुढील चेंडू यावेळेस त्या अँगलला मात्र ध्वस्त करण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि या ठिकाणी झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद. चांगली धून वाजवली गेली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. वलिया खेळाकडे या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाजाची झडी लागलेली आहे. ज्या पद्धतीने मे महिन्यामध्ये झाडाची पानं गळतायत तसं या मॅच मध्ये या मैदानामध्ये आपण पाहतोय स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचे फलंदाज गळताना पाहायला मिळत आहेत. तू चल मैं आया अशी भूमिका दाखवली जाते. कुठलाही फलंदाज तक धरून राहत नाही आहे आणि कुठल्याही फलंदाजाने अजून एकही धाव फलकावरती जमा केली नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस टॅप केला गेला आणि या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली. वेल अवसर हिम्मत दाखवली गेली आणि 21 दुसरीमध्ये परिवर्तन. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्लीज नेम बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. अश्विन. या वेळेस उडवलाय, टॅप केलं गेलं आहे. पाहूया डीप मध्ये जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. संत आणि खराब सुरुवात नंदकिशोर खारबाव संघाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 4 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद झालेले आहेत. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडीशी फॉर्मलिंग चुकी आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. मोठा फटका लागत नाही आहे. सिंगल डबल खेळ करणं गरजेचं आहे, ज्याला क्रिकेटचे लाईफ लाईन म्हणून म्हटलं जात आहे. 2 धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 7. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 3 बाद 7 अशी अवस्था स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या टीमची पाहायला मिळते. यानंतर आपण तयार राहायचं आहे. गावदे पूर्ण वर्षस गंगामाता गुंदवली.
चला या टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं. आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही या टॉस बॉक्समध्ये प्रत्येक टीमला विनंती आहे की पहिली इनिंग समाप्ती होण्या अगोदरच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वारंवार सूचना केली जाते, पुकारा दिला जातोय. मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेचं भान आपण ठेवलं पाहिजे. कारण लाईव्हच्या माध्यमातून जेव्हा या वारंवार ऐकलं जातंय त्यावेळेस आपल्या मी तर म्हणेन कुठेतरी संघटनेवरती बोट उठवला जातोय. भिवंडी तालुका नवीन फुटबॉल क्रिकेट संघटना एक मोठी संघटना आहे आणि त्या संघटनेच्या नियमाचं पालन करणं आपण गरजेचं आहे. गणेशजी भोईर या ठिकाणी पाहताय गोलंदाजी मार्कवरती. आपण पूर्ण आयुष्याचा अनुभव घेऊन या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय, सज्ज होतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस स्क्वेअर मारा असेल, नो डाऊट. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला गेला आहे. पहिला चेंडू हाताळतायत, नियंत्रण राहिले नाही या वेगावरती. 1ने धावसंख्या पुढे सरकते 8. तिसऱ्या षटकाचा खेळाला आरंभ सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय स्टेपल झाले होते, क्रॉस झाले होते, जागा बनवली होती, परंतु यावेळी चेंडूला खाली ठेवला आणि गती प्राप्त करून दिली. त्या अनुषंगाने बॅटरला त्याचा अंदाज घेता आला नाही आहे आणि अजून एक आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर थ्रो झाला परंतु एकच धाव तयार नव्हते. त्या अनुषंगाने एकच धाव, 9 धावा. आज स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघ भरपेट नाश्ता करून आलेला आहे, म्हणून त्यांना रनांची भूक आपल्याला अजिबात जाणवत नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. या दुपारच्या सत्रात जेही संघ असतील त्या सर्वांची जेवणाची उत्तम रुचकर सोय या कमिटीच्या माध्यमातून केली गेली आहे. पुन्हा एकदा पाहतोय आपण यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांची धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. स्लोली धावफलक चालतोय. जसं काय पावसाळ्याचा दिवस आहे ना, एका पानावरती जशी गोगलगाय चालते तशी धावसंख्या या मैदानावरती चालत असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय संत. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू हाताला जाते. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता केली जाते. धावसंख्या स्थिर आहे 11 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे आणि आपण पाहतोय त्या ओव्हर मधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू बॅटमधून धावा काय बनत नाही, परंतु गोलंदाज थोडीफार मदत करतोय आणि यावेळेस स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. 12 वरती धावफलक गेला आहे. या स्पर्धेतील आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सलग 4 दिवस चालणारी स्पर्धा. 3रा दिवस कार्पेटच्या सहाय्याने आता मात्र चांगला स्वीट व्हॉइस आला गेला. पाहूया ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव कंप्लीट केली आणि इथं उचलताना काहीतरी गडबड. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला बट घेतली नाही आहे. 2ने धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोचते. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. यावेळेस रिव्हर्सचा आयटम यूज केला होता, परंतु या ठिकाणी पाहतोय पंच आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. चांगली धावसंख्या बनवण्यामध्ये मिळत नाहीये पाहायला फलंदाज, परंतु गोलंदाज मदत करतोय त्यांना. यानंतर होणारी मॅच पाहायला मिळेल गंगामाता गोंदावली आणि गावदेवी पूर्णा. एक चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. यावेळेस उडवलाय हवेमध्ये आहे छत्रशेख, त्याच्या खाली चुकी पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचीही मागणी केली आणि तीही पूर्ण केली गेली. 2 धावा. झेल सोपा होता परंतु त्या सोप्यालाही कठीण करून ठेवलं आणि धरतीला दान झाले. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने स्कोर कार्ड बदलला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 3. शेवटचं अंतिम ओव्हर कोण हाताळलेले हे पाहण्यासारखं राहील.
हाणामारीचं ज्याला षटक म्हटलं जातं त्या ओव्हरमध्ये तरी धावा बनतील का हे पाहण्यासारखं राहील. एकतर पहिला ओव्हर पॉवर प्लेचा असतं तिथे धावा बनल्या जातात, एकतर शेवटचा ओव्हर जिथे कमजोर गोलंदाज कधी कधी कुठल्याही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथं पूर्णपणे हात खोलून फलंदाजी करताना बॅट्समन यांना पाहतोय. परंतु पाहूया या दोघांच्या जुगलबंदीमध्ये गोलंदाज सरळ ठरतो की बॅटर हे पाहण्यासारखं राहील. प्रिन्स शिकारी पाहूया शिकार करतो की स्वतः शिकार होतोय. शिकारी या ठिकाणी पाहूया. प्रिन्स गोलंदाजी मार्क वरती, नावात तर खूप दम आहे. राजकुमार पुढे चेंडू, गोलंदाजीमध्ये राज पण दिसेल का? ऑन साइडला चेंडू येते. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली, फेकी केली आहे जरूर, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कलेक्शन मध्ये आला नाही या चेंडू आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्लोली बट शुअरली स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावसंख्या 19. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वीर तानाजी नवीन 40+ दापोडे आयोजित श्री भरतदादा पाटील चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहतोय आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला या ठिकाणी कलेक्ट केलं गेलं. बॉलरच्या दिशेने मारलेला फटका या ठिकाणी पाहतो निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. प्रिन्स शिकारी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या टप्प्यावरती पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहूया. आता समोरच्या दिशेने खेळला गेला लॉंगऑफच्या रिजन मध्ये चेंडू कलेक्ट करतोय आणि या ठिकाणी पाहतोय फक्त एकच धाव घेतली जाते. दुसरीचा घातक प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये सुखरूप आहेत. एकच धाव एका धावेने धावसंख्या 20 ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या टीमला धावसंख्या जमवण्यासाठी अश्विन कुठेतरी चांगली कामगिरी करतोय. वारंवार डबलच्या धावसंख्या जमा करतायत. या ठिकाणी पाहतोय आपण आता मात्र लक केली चौकार मित्र म्हणे. थोडंसं चेंडूने फसवेगिरी केली, टर्न घेतला आणि थर्ड मॅन रिझनला चेंडू सीमा पार आणि या पारीतील मला तरी वाटतं पहिला येतोय चौकार. उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. अजूनही या षटकातील आपण पाहतोय दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हर मधील धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 24. पुढे चेंडू यावेळेस टर्न केला, खाली रिझन आहे, तोलून मापून हा बिग हिट. चेंडू जातो सीमा पार, षटकार. त्या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटच्या 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके आले ते 2 फटके या स्कोअर कार्ड मध्ये संजीवनी भरून देत आहेत. धावसंख्येला चांगला आकार मिळतोय. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस ही बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केले जाईल का? एक धाव कंप्लीट झाली, ओव्हर थ्रो झाला, दुसरीची मागणी आणि या ठिकाणी दुसरी कंप्लीट केली जाते. हो त्याचं नव्हतं या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये धावा बनल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 32, 32 आणि 3 33 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण करूया या ठिकाणी 2 टीम मध्ये नाणेफेक. गावदेवी पूर्ण आणि गंगामाता गुंदावली. वेलकम. आजच्या तिसऱ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन नुकतं
चला या मान्यवर आपण ह्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमला दाखवलं जाते या आयोजकांच्या माध्यमातून नाणा बनवले गेला आहे. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला श्री भरतदादा पाटील यांच्या नावाने स्पर्धा खेळवलेली जाते. तर आपण कोण बोलतोय? पूर्ण टीमच्या माध्यमातून कॉलिंग केली जाते आणि या ठिकाणी पाहतोय नाणेफेक जे कॉलिंग आहे गंगामाता गोंदवली संघाच्या बाजूला लागलेला आहे. आपण पाहिले तर हॉटेल बिग डॅडी यांच्या माध्यमातून जेही नाणेफेक केलं जाते त्या दोन टीमला पाण्याचे 2 बॉक्स दिले जात आहेत आणि ते मान्यवरांच्या माध्यमातून आपण या दोन टीमला देऊया. सन्मान्य नवीन पाटील आणि रणजित पाटील बिग डॅडी हॉटेल याच्या माध्यमातून हे 2 आपण पाहतोय पाण्याचे बॉक्स दिले जात आहेत. एक चांगली संकल्पना आहे या भिवंडी तालुक्यामध्ये मित्रमंडळी, प्रथमच अशी संकल्पना आहे आणि त्याचं निश्चितच भरपूर कौतुक केलं जात आहे. हॉटेल बिग डॅडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल ज्या गंगामाता गोंदवली संघाच्या बाजूला लागलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी, आपला निर्णय काय तो आमच्यापर्यंत फक्त पोहोचवायचा आहे. यस, टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की नाणेफेकीचे कॉलिंग आहे ते गंगामाता गोंदवली संघाच्या बाजूला लागलेले आहे. सर्वप्रथम फील्ड प्लेस अर्थात गोलंदाजी स्वीकारली आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्स, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जवळ आपण मैदानाकडे 2 दिग्गज संघामध्ये एक जवळ सामना प्रेक्षकांच्या भेटीला एका बाजूला आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव मान्य श्री योगेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आई जोगेश्वरी झून नांदुरकी. 2 संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला आई जोगेश्वरी झून नांदुरकी संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं खारबाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि प्रथम फलंदाजी करताना खारबाव संघानं 4 षटकांच्या अंती धावा केल्या फक्त 32 आणि विजयाचं एक मापक लक्ष आहे ते 33 धावांचं. 3-3. सुस्वागतम. वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग चषक 2025 या स्पर्धेनिमित्ताने नुकतंच ज्यांची व्यासपीठावर आम्हाला उपस्थिती लाभली अपोलो जिम चे मालक तसेच नवनिर्वाचित शरीर सौष्ठव संघटना ठाणे जिल्हा व महाराष्ट्र प्रदेश यांचे कार्यकारिणी सदस्य तसेच भिवंडी तालुक्यातील नावलौकिक शेतकरी संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी अनेक कबड्डी खेळाडू घडवले, असे खेळाडू नॅशनल लेवल पर्यंत गेले. त्यानंतर अनेक शरीर सौष्ठव हे खेळाडू देखील त्यांनी घडवले आणि ते देखील राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव लौकिक केलं. आणि खरोखरच या भिवंडी तालुक्यात नव्हे ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन कबड्डी आणि शरीर सौष्ठव मध्ये मार्गदर्शन लाभते आणि त्यांच्या माध्यमातून व्यावसायिक अपोलो जिम हा देखील संघ एक नाव रूपाला आलेला होता. असे सर्वांचे लाडके नेतृत्व आमच्या दापोडे गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती असते, असे एक लाडके नेतृत्व सन्माननीय प्रवीण म्हात्रे साहेबांचं या 3ऱ्या दिवशी या स्पर्धेनिमित्ताने मुख्य व्यासपीठावर सन्मान आमचे मंडळाचे सदस्य व एक राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय दिनेश पाटील, दुर्वन पाटील आणि राजेश पाटील यांना विनंती करतो की दादांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे.
यानंतर पहिला चेंडू पेस करताना सोमनाथ याच्या बॅटमधून अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. सुरुवात अतिशय उत्तम दर्जाची. सोमनाथ याच्या बॅटमधून चौकार येतो. चौकाने स्वतःचं संघाचं आकडे ओपन केलं जातं. धावसंख्येमध्ये बिनबादच्या ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष मापक आहे. छोटं सामान आणि छोट्या सामानाचा पाठलाग करताना मग सुरुवात दमदार झालेली आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. ओके ओके. खारबाव संघाकडे मला वाटतं क्षेत्रक्षणाची कमतरता आहे. पॅनलाइज केले जाईल. पॅनलिस्टचा सामना आहे. चेंडूला सुंदरसा प्लेक केलं. पुन्हा एकदा ऑन साईडला बघा. चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल झालाय. 1 बॉन्स. एका टप्प्याने स्कोअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्कोअर क्षमतेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार सोमनाथ याच्या बॅटमधून. क्लास आहे. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमधून. संघात धावसंख्या 4ने पुढे धावसंख्या होती ती बिनबाद 8. गावदेवी पुणा संघाचे करता धरता तसेच भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय देवाजी टावरे. आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. सुरू असलेला सामना आणि जे संघ आता खेळतील त्यांना विनंती आहे, जो टॉस जिंकेल त्यांना निशांत इम्फ्रा हा खेळाडू कक्ष आहे तो त्यांनी घ्यायचा आहे. आणि टॉस जो विनर होणार नाही त्यांनी स्वर्गीय लक्ष्मण गोवर्धन पाटील स्टँड हा घ्यायचा आहे. दोन्ही स्टँडचा उपयोग करायचा आहे खेळाडूंनी. जर असा करताना आम्हाला कुठलाही संघ आढळला तर त्यांना 2 धावांची पॅनल्टी हे मंडळातर्फे देण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही खेळाडू कक्षांचा उपयोग करायचा आहे. कमी चेंडू जास्त धावा असं समीकरण. मैदानाच्या आतमधून काय कमालीची फलंदाजी. सलग तिसऱ्या चेंडूमधून देखील चौकार तो सोमनाथ याच्या अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी. लक्ष फक्त 32 धावांचा पाठलाग करताना अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. धावसंख्या बिनबाद 12. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. 3 चौकार खाल्ल्यानंतर या ठिकाणी गोलंदाज थोडासा स्वतःला कमबॅक करतो. चांगल्या चेंडूची फेक त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं बिनबाद 12. गंगामाता गुंदवली चेंडूला अस्पेशेट काढण्याचा प्रयत्न. इनफिल्डमधून देखील चांगलं शतरक्षण पाहिलं. डीप पॉईंटला अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं शतरक्षण पाहिलं. एकदा बघण्याची संधी. धावसंख्या 13. केतनजी म्हात्रे, प्रवीणजी म्हात्रे गंगामाता गुंदवली संघाचे आधारस्तंभ. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तिसऱ्या प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. वेलकम वेलकम भरतदादा पाटील या स्पर्धेचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य व या स्पर्धेचे 1 मॅन शो सन्माननीय भरतदादा पाटील साहेबांचं या तिसऱ्या दिवशी स्पर्धेनिमित्ताने मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. ज्यांच्या माध्यमातून साकारला क्रिकेटचा बिग इव्हेंट. या स्पर्धेचे सर्व आहेत. सन्माननीय भरतजी पाटील साहेब यांसाठी शुभ आगमन झालेले आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. संकल्पना जरी आमची असली तरी कार्य मात्र तुमचं आहे. यानंतर शुभागमन होते. वेलकम दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच
वीर तानाजी क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच महादेवी सेवाभावी संस्था गाव कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आणि एक शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी कबड्डीच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवली असे माजी सरपंच वीर तानाजी क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष व गाव कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथ गोपीनाथ पाटील साहेबांचं देखील या तिसऱ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे। त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय दुर्लभदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत दापोडे गावचे समाजसेवक व वीर तानाजी क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत सन्माननीय दापोडे गावचे समाजसेवक रवींद्र हेंदर पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। मित्रहो, ही भव्य दिव्य अशी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या संकल्पनेतून आणि या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो सन्माननीय भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत। नक्कीच भरतदादांचं योगदान या आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघासाठी मोठं आहे आणि भरतदादांचं नाव या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, म्हणून ते भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य आहेत तसेच जव्हार नगर परिषदेचे माजी नगरसेवक आहेत। धन्यवाद। ओल टू मोहन भोईर। थँक्स, धन्यवाद। दुर्वंशी पाटील या स्पर्धेचे मुख्य निवेदक। मनुष्य जीवनाचा प्रवास करता असताना खऱ्या अर्थानं आपण सध्या फार टेन्शनमध्ये असतो आणि मनोमंथनापेक्षा आपल्याला मनोरंजनाची जास्त गरज असते आणि त्या मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी तयार करून दिलेले आहे। एक उत्तम दर्जाची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे त्या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय भरतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। काय कमालीचं आयोजन आहे, सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। सर्वात महत्त्वाचं जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर येणाऱ्या प्रत्येक यजमान संघाला जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेच्या माध्यमातून। लेक्शमच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात मारणे, फक्त चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते, चेंडू जातो लॉंग लेगला, खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल का? जणू हा खेळाडू क्रिकेट नसून फुटबॉल खेळतोय मैदानाच्या आतमध्ये। चेंडू मला वाटतं काय झालं, चौकार काय, एकच धाव। सन्मान्य व्यासपीठावर विराजमान पूर्णा गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, युवा उद्योजक तथा पूर्णा संघाचे कर्ताधर्ता आणि खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत देवाजी टावरे, त्यांच्या समवेत पूर्णा संघाचे सर्वात अष्टपैलू खेळाडू राकेश टावरे, सन्मान्य व्यासपीठावर नुकताच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। त्या मान्यवरामध्ये एक खणकर असं नेतृत्व, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून खऱ्या अर्थानं तालुक्यामधून ज्यांची ओळख आहे ते सन्मान्य प्रेमनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी सरपंच राहिले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सरपंच अवधीमध्ये या गावाचा सर्वांगीण विकास आपण पाहिला, विकास कामं त्यांच्या माध्यमातून पाहिली। अतिशय उत्तम दर्जाचं असं व्यक्तिमत्व आज या व्यासपीठ मंचावर या स्पर्धेसाठी ज्यांची सदिच्छा आपण भेट पाहतोय सन्माननीय प्रेमनाथजी पाटील। 29 2 ओव्हर झाल्या, धावसंख्या 29, उर्वरित 12 चेंडूमध्ये फक्त 3-4ची गरज आहे, म्हणजे जवळजवळ खरबाव संघाचा बाजार उठलेला आहे। डिफेन्सिव्ह फटका सन्मान केला जातोय। क्रिकेटमध्ये हे देखील फार महत्त्वाचं असतं, योग्य ते चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण सन्माननीय दुर्लभ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण पाहतो क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा। या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ताधर्ता आणि स्पर्धेचं वन मॅन शो। आपण प्रथम स्वागत आणि सन्मान
यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन नुकतंच ज्यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली असे गुंदोली गावचे समाजसेवक व 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय अंकुश म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य हरिदास पाटील यांना विनंती करतो की साहेबांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तदनंतर पूर्णा गावचे समाजसेवक व 40+ चे उत्कृष्ट खेळाडू